मला मोबाईल द्या ना, आईला फोन करायचंय. तुला कशाला मोबाईल पाहिजे? अहो आईला फोन करायचंय. आईला फोन पाहिजे तर ती डबड चला ना. आणि तुला कशाला फोन पाहिजे रे? हा, खायला भेटतंय ती काय कमी भेटतंय तुला? होय, हा लगेच मोबाईल पाहिजे, ही पाहिजे ती पाहिजे. हा का म्हणताय, का असं का करताय? म्हणताय? मला आयफोन घ्यायचाय. तुझ्या आईला सांग मला 50,000 द्यायला. मला आयफोन पाहिजे आणि तुझ्या ऐकून लगेच 50,000 नाही तर माझ्या घरात तुझं तोंड काळ करायचं काय? माझी आई गरीब आहे, कुठून देईन तुम्हाला पैसे? गरीब आहे तिला म्हणा घाण राखुनाची इथं, पण मला 50,000 दी. एवढ्या मोठ्या घरात पोरगी दिला, तिला लाज वाटत नाही का? मग तुम्ही श्रीमंतीचा मास दाखवताय का? श्रीमंतीचा माज नाही, मला 50,000 पाहिजेत. आयफोन घ्यायचाय आणि तो बसला घरात काय कर. चल मी घालून घेत तुला. चल. खरंच लय नशीबवान आहे मी, एवढी चांगली पोर मला भेटली आणि तिचं बी कल्याण झाले. लय चांगलं सासर भेटले. मी गेले पण मला काही त्रास झाला नाही पोरीच्या लग्नामध्ये. सासरकडची माणसं लय गुन्हे आहेत त्यांच्या, लय जीव लावतात माझ्या पोरीला. आणि मला दुसरं काय पाहिजे? माझी पोर सुखात तर मी सुखात. आणि हाय तरी मला कोण तिच्याशिवाय? हे गेल्यापासून मी आणि माझी पोरच, आणि ती सुखात आहे ना, माझं मन असं भरून जाते. आभाळ ठेंग वाटते मला. अशी सुखात राहावा माझी पोर. अहो ऐका की. मला नका ना नेऊ माझ्या. तुला कळतं का मी काय बोलतोय? मला आयफोन घ्यायचाय, मला माहित नाही. अहो ऐका ना, आपण लोन काढू, मग तुम्हाला आयफोन घेऊ बस का? नाहीतर मी रोज कामाला जाते. पण माझ्या कसलं उचका पाचका करून मला काय मोबाईल घ्यायचा काय? मला कॅश घ्यायचा, कॅशच पाहिजे आणि आयफोनच पाहिजे. अहो पण माझ्या आईला पैसे मागायचा काय संबंध आहे तुमचा? काय संबंध म्हणजे? तिचं कर्तव्य नाही का तुझ्या आईचं काय? काय कर्तव्य? अहो मला बाप नाही, मला दुसरं कोणच नाही. माझी आई कशी पैसे देत? कुठून आणून पैसे देत? अरे Please, नका हो. हातबीत काय जोडू नको माझ्या समोर. तुला माहिती आहे तुझ्या एकटीच असते घरी, रोज कामाला जाते, धंद्याला जाते. तिला काय गोळा उठलावे कुणाचा? रोज 500 रुपये रोजाने कामाला जाते खुरपायला. अहो तिच्या औषध गोळ्याला पैसे लागतात, तिची तब्येत खराब असते. महिनाभर औषध गोळ्या खाल्ल्या नाही म्हणून मरत नाही लगेच तुझी आई. काय बोलताय? मी तुमच्या आईला असंच बोलते का? तुमच्या आईला? माझ्या आईला बोलून तर बघ थोबाडून भिताड एकच करून टाकतो डायरेक्ट. ऐका ना, चला घरी आपण जाऊ. परत घरी जायचं नाव घेऊ नका, नाहीतर तुला इथं कापून टाकीन मी आणि पुरीन जाग्यावर माय नाद लागली तर. चल चल मी सोन्यासारखं सासर भेटले माझ्या पोरीला. पूजा जावई अहो काय झालं? अहो झालं काय? तुमच्या पुरीला काय झालं? पूजा का ग झालं काय? काय सांगशील मला काय झालंय? अहो जाऊ तुम्ही तरी सांगा. अहो कसं पाय मारताय तिला? काय झालं? काय झालं मला सांग तरी. बोल की आता गाडा गाडा. मोबाईल घ्यायचंय म्हणून मला मारतीवर आणलंय. पैसे द्यायचे 50,000 रुपये. मग हिला मारायचं काही कारण जावंय तुम्हाला? तिला मारायचं काय कारण म्हणजे? तुमच्याकडून 50,000 पाहिजेत मला. 50,000 माझ्याकडून? असं काय बोलताय जावंय तुम्ही? असं का बोलताय? मी कुठून द्यायची? कुठून द्यायचं म्हणजे? कामाला जाता ते कोणाला जाता? तुम्हाला ना पोरग ना पोरगी काय याकार द्या अजून? इकुलती एक पोरगी ना तुमची. अहो काय जिबीला हाड मग तुमच्या. अहो काय बोलताय तुम्ही? अहो सगळं तर माझ्या पोरीच आहे. पण अहो एकटी राहते, घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, घर भाडं आहे, सगळं द्यावं लागतं का नाही? मग कष्ट करावंच लागते. एवढं पैसे कुठून देणार आहे मी तुम्हाला? तुम्ही काय मड्यावर बांधून नेणार नाहीत काय? असते तेवढं पैसे द्या मला. 50,000 पाहिजेत म्हणजे पाहिजेत. अहो माझ्याकडे फक्त 4-5 हजार असतील. 4-5 हजार काय भेट देता काय मला? आणि ते काय तसलं डबडे घ्यायचे काय? टरमाळे बिरमाळ आयफोन घ्यायचा, आयफोन 80,000चा. अहो तुम्हाला तेवढं बी पैसे दिला असतं द्या ना मग. आपण मी कुठून देणार? मला काय पोर हाय, सासरे बी नाही तुम्हाला.
अहो, नाही, म्हणजे मी जात नाही तिकडं. मी तुझ्या पैसे थांब, मी बोलते नाही ऐकत एवढी द्यायची मी पैसे. बोलते बाई, थांब जरा. जावं घ्या की सांभाळून. आहो तुम्ही हो, मामी. सोन्यासारखे. अहो मी अख्ख्या गावाला सांगते माझा नाव जावाई ना सोन्यासारखा आहे. मला पोरीला माझ्या असं असं पाण्यात ठेवलं ग फुलात ठेवतोय आणि तुम्ही असं वाग. आता आहे ना तुमच्या पोरीला तीच फुल काढून त्याचा हार घालून घालणार आहे मी. फुल काढलं, तोडलं, पाणी नाही घातलं, त्याला जळून गेलं. 50,000 द्या. फुलासारखा ठेवतोय आणि अहो, कुठं काय जावई करतोय. खरंच नाही हो. आई आखली खिलाफत बांधली माझ्या गायात. आई तुझं दुखतंय का? हा थोडस दुखतंय. थोडस दुखलं म्हणून मरत नाही. मामी एकाच भाषा सांगतो, शेवट सांगतो. 50,000 जेव्हा घेऊन येतात तेव्हा माझ्या दारावर या. तेव्हा तुमची पोरगी तुम्ही सांभाळा. आणि 50,000 घेऊनच माझ्या दारावर यायचं. तसं येत नाही. तुझं तोंड काळ कर कुठं बी. अहो जावई ऐका की माझं. जाऊ दे जावई आई. आई जाऊ दे, तुम्ही इथंच राहते. आतापर्यंत आपण दिवस काढलेत ना बाबा मेल्यापासून. अगं तेच दिवस तुझ्या वाट्याला नको यायला ग. तुझे आई. बाबा गेल्यापासून अगं तू एवढी होती तर तुझे बाबा गेले. अगं कसं तुला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, लग्न केलं माझं मला माहित आहे. एका बापाला ना आईला आपली पोरगी सुखी राहावा, सासरी सुखी नांदावं एवढंच पाहिजे असतं ग. आणि माहेराला राहून पोरीचं नाही होत काही. लोक नावं ठेवतील. चूक ना तुझ्या नवऱ्यात नाही काढायचे, चूक तुझ्यात काढतील. अगं तुझा बाप तर पिदाडा होता, तरी पण मी त्याच्या संग एवढा संसार वडत आणला आणि एकट्याने तुझं संगोपन केलंय. तुझ्या वाट्याला ते नाही आलं पाहिजे. आपण बघू काहीतरी करून मार्ग काढू. आपण एवढं सहन करतो म्हणून आपल्याला सगळे त्रास देतात ना. अगं सगळं पोरगी एक सगळं सोडून त्यांच्या तिथे नांदायला जाते, आई बापाला विसरून जाते. त्यांच्या तिथे राहून त्यांचा मारहाण खाऊन ते घरी आणून सोडतात, तरी मग आपण शांतच बसायचं का? एवढ्या खालच्या पातळीला का जातात ती लोक? आपण अत्याचार का सहन करायचा? हे बघ, मी तिथं पण कष्ट करते ना त्यांच्यापाशी, आणि तू पण लय केलंय. तुझे संस्कार आहेत माझ्यावर. ठेवू दे या जगाने नावं किती ठेवायचे, पण त्यांच्या दारात मरण्यापेक्षा मी तुझ्या दारात मरत. मला नाही जायचं, मी कष्ट करते तुझ्या सोबत. अगं स्त्रीच्या जातीलाच कष्ट आहे, स्त्रीला कोणी समजूनच घेत नाही. मला वाटत होतं बाबा नाही तर मी तुझी काळजी घेईन, पण काय करू, माझं पण नशीब फुट काय काय. असं नको म्हणू बाळा, असं नको म्हणू. तुझं नशीब लय चांगलं. तू असं काहीतरी येडा विचार करू नको. जाऊ दे. शांत चल घरात चल. हा तुला लय हाणलं का गं बाया लेकराला? नाही नाही चल. यायला पडले डबड बंद. बापाला बी काय अक्कल नाही आमच्या. नुसतंच इतकं मोठं कमवून ठेवलंय. 10,000 मागितलं की 20 शिव्या देते. आणि दुसऱ्या जबाब 10,000 मागितलं की 20,000 देतात. काय मसन वाटत न्यायचे काय माहिती, आमच्या बापाला सोबत न्यायचे मसन. दुसऱ्याची लेकरं किती आईश करतात आणि माझं हे असलं. काय अवघड आहे पाले, पैसा बी नसून नाही. काय कामा धंद्याचं सुस्त आहे का ते डबडच घेऊन बसायचं? काम धंद्याचं सुस्त आहे का माझी? मग मला काय घरगडी दिसतो काय मी? होय हा, तर गडी नाही, पण हे कुणासाठी? कुणासाठी? काय आहे माझ्यासाठी? मग काय दिलं काय तुम्ही मला? अरे काम करतो का काडीच्या टोन तू? काम करतो का मग? हा, काही ओढू इमानी सारखा करतो? फिरतो गाव भर. मीच हिंडतो वळू सारखा, मग? तुम्ही हिंडता राजासारखं. मी वळून तुम्ही राजासारखं हिंडत जावा. नाही मला काय धापाच आहेत का? हा? धापाच आहेत का म्हणजे? तुझंच आहे सगळी. कुणाचं? कुणाचं आहे? माझंच आहे. मला काय दिलं तुम्ही ह्यातलं ते सांगा. माझं आहे कर मला. ना झक मार ना, रानात जाऊन आदब ना. पैसे धापाचा आल्या कोणाला भेटतील? ते तुलाच भेटतील का? मी बरोबर घेऊन जाणार आहे. नका सांगू दापाच्या तर गोष्टी मला सांग. मला बघून नाही. आता लग्न करताना बापाकड काय ही नाही बघत. त्या पोरींचे बाप पोरग काय करत, तू काय करतो? काय करतो म्हणजे? काय हिशोबाने तुला पोरगी द्यायची? पळवून आणली असती नसती दिली तर तुम्ही काय सांगता मला? घाण सारी डोक्यात बसलेली. कधी आईने सांगितलं, बापाने सांगितलं, ऐकायचंच नाही. कुणाला तरी कार्ट्यांच्यात जाऊन बसायचं, नको ते उद्योग करायचे. नाही मग घरात बसतो बांगड्या घालून रोज.
म्हणजे तुम्हाला चोऱ्या बरं कर वाटेल. ना उद्यापासून डाका दरोडा टाकूनच तरी तिथं डाका दरोडा तेवढंच राहिलंय. तू जाणार आहे की नाही राहणार? कोण मी राहणार बिना काय लाईटी- जात नसतो. लाईटी- मला फोन घ्यायचा पैसे द्या. अरे आहे ना त्याच्यावर जमतंय ना सगळं. येडे वय ही बंद पडलं ही घ्या घाला चुलीत त्याला. माझा तुमचा- वापर तुम्ही- जर तुम्ही वापरून दिलेला दिलाय. आता तुम्हाला नावा घ्यायचा असून मला देता होय त्यो. मला नको तो देऊ. जुना मी वापरतो ना नीट करून. काय नको मला नाव आयफोन पाहिजे. 80,000चा आयफोन आहे. मला माहित नाही मला पैसे पाहिजेत. एवढं काय माढ्यावर नाहीत नेणार तुम्ही. काय लका आहे ना ती नसतं ना पोरग लय सुखी राहिलो असतो यार. ते तुमचं तुम्ही बघा. 80,000 द्या मला मोबाईल घ्यायचा आयफोन घ्यायचा आहे. काय म्हणतो बोलत तुम्हाला ते तुमचं तुम्ही ठरवा काय लाड करायचं. भावला लाड. तुला तर मोबाईल देतच नसतो मी. कुणाला? चल बोला कस काय तू देत नाही काम बघतो कर मी. नाही तर करू नको. तुला मोबाईल देत मी तर मोबाईलच घेणार त्याशिवाय येत नाही. मला काय माहित नाही मला मोबाईल पाहिजे मी चाललो. नसतो. डोक्यावर परिणाम म्हणून काही त्या मोबाईलच्या नादात काम नाही धंदा नाही काही नाही सुसायचं. तुझ्या सेवेत कुठे कमी पडले सांग ना मी. अरे पोरगी लहानाची मोठी केली लग्न केलं म्हटले तिला सुखत राहील. पण आज काय रे हे दुःख माझ्या पत्रात टाकलं. जावई पोरगी माझ्याकडे सोडून गेलाय. काय करू सांग ना मी. काय करू. मला मार्ग दाखव काहीतरी. अगं ताई तुझ्या घरी गेलो होतो मी. तू तर मंदिरात. दादा हा दादा बरं झालं तू आलास. काय झालं? अरे तुला मी फोन करणारच होते. आपल्या पूजाला जावयांनी घरी आणून सोडलं रे. कशामुळं? लय आणले. का? जावायला आयफोन घ्यायचा 80,000च. चल आपण घरी जाऊया. आता तू सांग बरं कुठून देऊ मी 80,000 त्याला. चल बघूया माझ्याकडे काय तुझ्याकडे काय असेल बघू. तुझ्याकडे असतील तर देशील का रे मला. नाही एवढं पुरतं नाही बघूया. चला घरी चल चल. पोरांची लग्न होत नाही कार्ट असलं नालायक. एवढं सगळं असताना जिथं तिथं फक्त करून घे जमा. नुसती आईस लागते पोरांना म्हणावं काय बोलावं काय. गरीबाचं लेकरू चांगलं भेटलं म्हणलं चला ती करू लागल व्यवस्थित बघल. कट्ट्याने तिला मारहाण करून तिकडं हाकाली. तिच्या बाईचं रोज हातावरचं पोट तिला जागायचं पडलंय. काय जावं त्या बाईल तरी म्हणावं. आणि ते आपण लय मी गेलो पाठवून बिन पण तिथून आणून ह्या कार्ट्याने नाही नीट सांभाळलं. आली होती नेमकी. या राम राम राम. नमस्कार दादा. नमस्ते या. काय आता आहे ना मला बी आहे ना लाज वाटतो. असले कट्ट्याचं काय तुम्हाला आहे ना. अहो किती विश्वासाने तुमच्या पोरासंग लग्न लावलं होतं. हा ना आता काय आपण असं नव्हतं हो जावई. अहो काय खुळ बसलं त्यांच्या डोक्यामध्ये. तुम्ही सांगा दादा. आम्ही हातावर पोट भरणारी लोकांच्या रानात जाते काबड कष्ट करते हो. कुठून द्यायची मी 80,000. त्याचीच लाज वाटली. येवा कसं तुमच्या पैसे म्हणावं कसं. त्याला म्हणाय गेलो बोलाय गेलो तर माझ्या उरकत आहे. सोन्यासारखी पोर हो माझी. लय नाही हो, गुणी त्या पोरं आहे. लेकराचा बिलकुल दोष नाही. तर एवढं कष्ट करते तेव्हा घरातलं सगळं एवढं सारं आवरून राहणार जाते कामाला. ती पोरगी सोन्यासारखं ओ लेकरू येते. तिची चुकीच नाही ना. पण आता पैसे त्याला आयफोनला मी लाख काय 2 लाखाचा दिन आणून पण कोवर हे आणायचं द्या पैसे ती आणायचं द्या पैसे. झटच नाही ना काही. पैसे मागितले की बाप देतोय म्हणलं काम करीना कष्ट करीना. त्याच्यामुळं मला वाटलं ते पैसे द्यायला नकार दिला. जराशी बोललो फडाफडा तर त्यांनी ते उद्योग करून ठेवला. मरणाची आणली ती पोरगी तिकडे आणून सोडली. लोक नाव ठेवतात हो. काय हो का काही दिवस राहू द्या. ती पोरगी आहे ना मी इज्जतीत परत माघारी आणन. नका टेन्शन घेऊ.
पोरग जरी नालायक निघालं तरी त्याच्या बापाला अजून आहे ना समाजात किंमत आहे. मला मस्त वाईट वाटते. पण आता मी काय पोरगी आणली आणि त्यांनी परत मारहाण केली, मग काय करायचं? नका टेन्शन नाही हो, तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, पोराला समजायला. समजावतो आणि नाही प्रेमाने सांगता आलं तर फटकावतो. आता दुसरा पर्याय नाही. बराबरीला आलेल्या लेकराला नाही हानूशी वाटत तर करणार काय मग? जर ती चौच घालायला निघाल्या बापाची. तुमच्यावरच विश्वास आहे दादा माझा. तुमच्या विश्वासावर पोरगी दिली होती. आता इथून पुढे पण काय ते तुम्ही चांगलंच करतात. बरं आणि माग पोरग आहे ना कुणी नाही बी माग. आता लय टाळका सारखं माझं. आता तुम्ही ना एकदा सोक्ष मोक्ष आणि काय हे बरं इकडे चल. तुला बायको आणायची का नाही? बायको मी काय सांगितले त्यांना? सांगितले ना, मामीला सांगितले ना. बायको कोण पैसे 50,000साठी त्यांच्या दारात पोरगी नेऊन सोडली. तुला लाज नाही वाटत का? लाज वाटायसारखं काय? मग? त्यांचं कर्तव्य नाही का जावायला? तुला घराच्या बाहेर काढीन. हा नाही हे काय काढीन सगळं. काय चाललं रे? काय समाजात आम्हाला वागून द्यायचं, काय जगून द्यायची इज्जत भेटती जरा ते वाटतं का नाही काय? मग तुम्ही द्या 50,000. नाही दिल्या काय करशील? मी नाही आणणार. जीव दे, आत्महत्या कर. बापाने पैसे नाही दिले मोबाईलला म्हणून आत्महत्या केली, चिठ्ठी दिली आणि आत्महत्या कर. जा कुठतरी रेल्वे खाली जाऊन मर. काय त्या पोरीची काय चुकी आहे? इथं काम धंदा करतो याचा, कोणी हाताने भाकरी करून खायच्या. सोंड्या फिरतो, गाव भरून येतो इथं. आणायचे की नाही? मला नाही ना बाबा, मला मोबाईलच पाहिजे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्या पोरीचं आहे ना चांगला नवरदेव पाहतो मी. अख्खा लग्न अख्खा खर्च मी करतो. तुमच्या पाया ह्याला असा कुजावतो ना मी. तुमच्या पोरीचे लग्न मी करून देतो. मी बाप म्हणून उभा राहतो माग. नका टेन्शन घेऊ. तुला कुजावतो मी भाडव्या. हा चला. अहो पण मग ही जर अवलादी असल्या सुधारायचंच नाही म्हणल्यावर काय करणार? कवर लोकांना तोंड देऊ मी? घालाय थोडी समजूत पाहून. कवर पाया पडू द्यायच्या. जावई ऐका हो, नका माझ्या सोन्यासारख्या पोरीचं मात्र करू. अहो लोक नाव ठेवायला लागले तो पोरगी घरी आली तर. नाही नाही ते काम गप्पा धंदा करतात. केला राहणार तिथं मारला जाऊन. खताच्या गोण्या नेऊन टाक, जमणार नाही. अरे ऊस आली ती तोडे आली तिथं ध्यान ठेव, जमणार नाही. कवर कवर तुझ्या आयुष्याला मी पुरवणार आहे. जबाबदारी कधी घ्यायचीच नाही. खऱ्याने दान करीन. सगळी इस्टेट आहे ना एखाद्या अनाथ आश्रमाला दान करन जर सुधारायचं नसेल तर. तुम्ही पैसे देत नाही मला. देणार नाही. स्वतः कमवायला लागायचे पैसे मग खर्च करायचे. 10 कमवले ना त्यातले 5 उधळ 5. पण इथं रुपयाच कमीच नाही तू. आणि उधळायला तर तुला रोज 100-200 लागते. नशीब अजून कधी पिऊन आल्याला दिसला नाही. उद्या ते पाहायची वेळ येईल मला. मोक्कार पैसे भेटले काय? पोरं तर वाटच पाहून आहेत. कोण भेटते काय म्हणून बोल वाचलेला. अहो जावई ऐका. हो मामी, लय वाट काय करू नका. तुमचं तुम्ही बघा, मला काय सांगू नका. एवढा हा शाळा तुमचा शेवटचा निर्णय का जावई? तुझे मस्ती जिरवतो रे मी. ठीक आहे भाऊ, येतो येतो मी. आम्ही. 2 दिवसात येतो. काय असेल त्याचा आपण मार्ग गेलो. चल दादा. नका टेन्शन घेऊ. कार्टाचा बंदोबस्त करावा लागेल. मस्ती अजून बी जिरलेली नाही तिची. बघू तुम्ही. सकाळ सकाळ अग एवढं काय घाबरते मी सेकी. बोला की. बोला की. तुला न्यायला आलोय. चल. मला नाही यायचं. अगं ऐक की, असं नको करू. माझं प्रेम आहे का नाही तुझ्यावर? अगं खरंच म्हणून माझ्या तुमचं प्रेम असतं तर एवढं मारत नसतं आणलं मला. अगं माझ्या चुकी झाली ना बाळा. ऐक की, खरंच चुकलं ना माझं. समजून घे थोडं. नाही मी समजून घेत. मला नाही यायचं. मी मारून घेतो बस का. तुम्ही इथून पुढे ना अजून मारणार काय गॅरंटी? मला नाही एवढी यायचं. बार विश्वास ठेवू नाही. नका. ऐक की बाळा. आई ओरडन मला आता. नाही आईला ऐक ना. आईला बी सांगू आपण. पण तू माझ्या बरं घरी चल. तुझं माझ्या बरं घरी नाही आली बाबाला हानत्यान मला.
हाणून हा आणि तुमच्या बाबांनी मला असं पण सांगितलंय ज्यावेळेस मी स्वतः येईन का घ्यायला तेव्हाच यायचं. मी अगं, नाही येत मी तुमच्यासोबत. कोणत्या तोंडाने त्यांना म्हणणार आहे की तुम्ही माझ्यासोबत पूजाला आणायचा म्हणून? ज्या तोंडाने मला मारत आणलं होतं नाही तर त्याच तोंडाने जाऊन म्हणायचं. अगं नाही पाहिजे बाळा, मला आयफोन नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे, फक्त तू माझ्यासोबत चल. ऐक ना, ऐक. काय म्हणू त्या पोरांना आजकाल तसं काय मला जबाबदारच पण काय तुझ्या तयार वाचून नाही. करमत नव्हतं बरं का, पण काय करणार, आयफोन तू कोणाला विचारून आला इथं? कोणाला विचारून म्हणजे आता तुमच्या मनासारखं केलंय की. काय केलं माझ्या मनासारखं? पूजाला आणलं की मी जाऊन. तुझी बायको आहे ती? माझ्या- आणलं माझ्या उपकार केला? पुन्हा? काय झालं बाबा एवढं चिडला? काय झालं म्हणजे? माझ्या घरात तुम्हाला जागा नाही. बाबा असं नाही. तिकडं काम धंदा करायचं, वाटल तिथं राहायचं. इथं आजपासून माझ्या घरी यायचं नाही. माझं काय चुकलंय का? माझं चुकलं, तुमचं काहीच नाही चुकलं. तुम्ही निघा बघा तिकडे एखादं घर कुठतरी भाड्याने घ्या. बाबा असं नका बोलू. मग माझी चुकी झाली, काय चुकलं? खरंच चुकी झाली बाबा माझी. ऐका की, लय मोठी चुकी झाली. आजपासून आहे ना तुम्हाला मी कसलंच काम सांगत नाही, सगळं काम मी करतो. वाटलंच तर तुम्ही आजपासून आहे ना तिथं आपल्या झाडाखाली मस्त एक चौफळा टाकून देत तुम्हाला. कळलं नाही जागा? अरे मग एवढी सोन्यासारखीला का पोरगी एवढा जीव लावत होती, तुकड्याची हाल कोणाची झाली? मला आयफोन घ्यायचं होतं ना म्हणून केलं. मुस्काड आणू का? हा मग. तुझ्या आईने याला पैसे नाही दिले? नक्की नाही बघा, समजलं तर तुला फटकीन आणि त्याला फटकीन. नाही दिली. मग नाही दिलं? आता जाऊ दे. काय काय म्हणला येऊ? तुला काय म्हणला? पाया पडला तुझ्या? माफी मागत होते. मागत होत रडलं का तिथं? तू आण घ्या, जरा काम धंदा करा. कोणी हे मी बरोबर घेऊन जाणार आहे का? मला iPhone- तुझं जाईन सगळी. माझंच आहे पण. अरे प्रत्येक बापाला वाटतं लेकानी ना काम धंदा करावा. नको ना नोकरी नसू दे ना, पण आहे ना आपल्याला शेतीवाडी हे सगळ्या गोष्टी येते. बरं काय आणायचं तुला? आयफोन फक्त रानात जायचं, करून घ्यायचं. आयफोन तुला एक नाही दोन, आणि दोघाला दोन. काय फक्त तुला आयफोन नाही, तुला पण उद्या दोघांनी जायचं, दोघाला दोन आणायचे. मला नको बाबा. नको का? अरे मग कवर यायची आईस करायची. आणि तुझ्या आईची आहे ना दवाखान्याचा सारा खर्च इथून पुढं तू पाहायचा. महिन्याला तिच्या गोळ्या आणून द्यायच्या. हा बा. जमते ना? चला. आणि मला सांग, आता मी नव्हतोच घरी, तुला आईने मारलं निध मारलं हाणलं, तिथं जाऊन वाकडं तिकडं बोलला. गरीब येत रे ती माणसं. सोन्यासारखं लेकरू आपल्या हवाली केले. मोटरसायकल मागितली नाही एखाद्याला तरी तो खालीवर बघतो, हे माणूस कसला आहे, नीट वापरीन का. आणि एक पोरगी आपल्या भरोश्यावर जीवाचा तुकडा आपल्या हवाली केला आणि तिला मारहाण करणं. जपायचं त्या लेकराला. चला चहा ठेवा आपल्याला. हा ठेव. जातो मी, रानात जातो जरा. आणि दोघं बी हा दोघं जातो. कसं लागतं काय? प्रत्येक बापाला हेच वाटतं. मस्त पोरांनी नाही करता आलं तर करून घ्यायचं, व्यवस्थित राहायचं. चला चहा घेऊन आपल्याला जावं लागेल रानात.